ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अहिल्यानगरमध्ये वन विभागाच्या विरोधात प्रहारचं अनोखं आंदोलन। वन विभागाच्या गेटवरती खेकडे फेकून प्रहारचं आंदोलन। बिबट्याचे वाढते हल्ले रोखण्यात वन विभाग अपयशी ठरल्याचा आरोप करत प्रहारचं आंदोलन। पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात। चांदवडमध्ये शेतकऱ्यांकडून मुंबई आग्रा महामार्गावरती रास्ता रोको। कांदा दर 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल कोसळले, त्यामुळे रास्ता रोकोमुळे मुंबई आग्रा महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। धाराशिव या ठिकाणच्या ढोकी चौकामध्ये ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन। ऊसाला 3500 प्रति टनाप्रमाणे दर देण्याची मागणी। लवकरात लवकर दर जाहीर न केल्यास कारखाने चालू देणार नाही असा शेतकऱ्यांचा इशारा। नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालकांचं कामबंद आंदोलन। कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांपासून वेतन मिळालं नाही। सावनेर पंचायत समितीच्या 75 ग्रामपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना मिळालं नाही वेतन। नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाची कामं आजपासून पुन्हा बंद। थकीत 150 कोटी रुपये दिले नसल्यानं कामबंद आंदोलन। हिवाळी अधिवेशनाला 17 दिवस बाकी असं असताना कंत्राटदारांचं कामबंद आंदोलन। लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवरती होणार कारवाई। शासकीय महिला कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार। लाभ घेणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांची संख्या ही कमी प्रमाणात। अमरावती जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतील 29,106 महिला संकटात। तांत्रिक तपासणीमध्ये अपात्र ठरल्यानं महिलांचे 1,500 रुपये बंद। बाल विकास विभागानं अपात्र ठरलेल्या महिलांची नावं केली जाहीर। राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या संत गतीने सुरू। आतापर्यंत 16,51,000 हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या पूर्ण। गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तब्बल 57 लाख हेक्टरवरती झालेल्या पेरण्या। वाशिम जिल्ह्यात सौर कृषी पंप योजना कागदावर। हजारो शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केले, मात्र प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याचा कृषी पंप मिळालेला नाही। रब्बी हंगामात सुरुवात, मात्र पाण्याची गरज असताना अपेक्षित सोलार पंप न मिळाल्यानं शेतकरी हतबल। येवल्यामध्ये कांदा प्रश्नी आता शेतकरी संतप्त। कांद्याचा दर 500 ते 700 रुपयांपर्यंत कोसळला। शेतकऱ्यांचा रास्ता रोको। चांदवडमधील मुंबई आग्रा महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन। कांद्याला प्रति क्विंटल 1,000 ते 1,500 रुपये अनुदान देण्याची मागणी। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्या जेरबंद। रामहरी बोंबेंच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यामध्ये 16वा बिबट्या जेरबंद। वन विभागानं परिसरात 36 पिंजरे लावलेले। 12 ऑक्टोबर ते आतापर्यंत 16 बिबटे जेरबंद। बीडच्या आष्टीनंतर आता गेवराई तालुक्यात बिबट्याचा वावर। ट्रॅक्टर चालकानं व्हिडिओ काढत सोशल मीडियावर केला व्हायरल। अकोला शहरातील न्यू तापडिया नगर परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा। वन विभागाने तपासणी केल्यावर हा प्राणी बिबट्या नसून वेगळा प्राणी असल्याचं निष्पन्न। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गुजरातमधील बिबटे महाराष्ट्राच्या सीमेवर सापुतारा भागात सोडले जातात, तिथून ते महाराष्ट्रात प्रवेश करतात। खासदार निलेश लंके यांचा हा दावा। महाविकास आघाडी खासदारांच्या निधीतून टक्केवारी मिळत नसल्यानं डीपीडीसीचा निधी थांबवला। खासदार प्रणिती शिंदे यांची पालकमंत्री जयकुमार गोरेंवर टीका। गोरेंवर टक्केवारीचा आरोप म्हणजे जिभेला हाड नाही हे सिद्ध करणं। भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचं प्रणिती शिंदे यांना हे उत्तर। छत्रपती संभाजीनगर शहरात तब्बल 58,000 दुबार मतदार। महापालिका प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर। महानगरपालिका निवडणुकीसाठी 11,18,118 पात्र मतदार। दुबार नावं वगळण्याची 15 दिवसांची मुदत। आळंदी नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत फूट। अध्यक्षपदासाठी भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने। साताऱ्यात दोन्ही राजेंसमोर बंडखोरीचं मोठं आव्हान। सातारा पालिकेच्या 50 जागांसाठी मोठी चढाओढ। दोन्ही राजेंकडून उमेदवारी न मिळालेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। अपक्षांनी माघार घ्यावी म्हणून दोन्ही राजे प्रयत्न करणार। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस। दुपारपर्यंत लढतींचं चित्र स्पष्ट होणार। उमेदवारांची अंतिम यादी 26 नोव्हेंबर रोजी होणार जाहीर। दोंडाईचामध्ये नगराध्यक्षांसह सर्व भाजपच्या 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड। भाजप विरोधातल्या सर्व उमेदवारांनी आता अर्ज मागे घेतल्यानं 26 नगरसेवक बिनविरोध। प्रशासनाकडून अधिकृत घोषणा मात्र बाकी। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पात्र असलेल्या अपकार सरस्वती शिंदेंचा उमेदवारी अर्ज मागे, त्यामुळे अनगरमधल्या 17 नगरसेवक आणि नगराध्यक्षांची बिनविरोध निवड। उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानं अनगरची निवडणूक चर्चेत। जळगावच्या 40 गावात 2 दिवसात 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार। बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी करताना प्रमुख पक्षांची आज दमछाक होणार।
सोलापूरमधल्या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीतून 19 जागांची माघार. करमाळा नगरपालिकेच्या 10 प्रभागातून 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसाठी निवडणूक प्रक्रिया. आज निवडणुकीचे चित्र होणार स्पष्ट. धाराशिवमध्ये 35 जणांची नगरपालिका निवडणुकीतून माघार. नगराध्यक्ष पदाचे 4 तर नगरसेवक पदाचे 31 अर्ज मागे. अद्यापही जिल्ह्यात नगराध्यक्ष पदाचे 71 तर नगरसेवक पदाचे 895 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात. स्थानिक निवडणुकीत लोणावळा आणि वडगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा. लोणावळा वडगावमध्ये आमची ताकद वाढणार, सुनील शेळके यांचं हे वक्तव्य. परभणीच्या पाथरीमध्ये भाजपमध्ये कुरबुरी. पक्षाने एबी फॉर्म न दिल्यानं स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप जिल्हाध्यक्षांवर केली टीका. पक्षश्रेष्ठींनी तातडीने भुमरे यांची उचलबांगडी करावी, नेत्यांची ही मागणी. नंदुरबारच्या नवापूर नगरपालिकेसाठी अपक्ष उमेदवार विश्वास बडोगेंचा प्रचार सुरू. नवापूरमधील सत्ताधाऱ्यांनी शहराचा विकास न केल्यानं जनता अपक्ष उमेदवारावरती विश्वास दाखवेल, विश्वास बडोगे यांची ही प्रतिक्रिया. पालघरमध्ये नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू. आमदार राजेंद्र गावित यांच्याकडून इच्छुकांच्या बैठका सुद्धा. सर्व निवडणुकीत शिवसेनेला यश मिळेल, राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला विश्वास. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांसाठी 2,25,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. 9 वर्षांनी होणार तब्बल निवडणूक, तर मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये उत्साह सुद्धा दिसला. धाराशिवच्या परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीतून 18 जणांची माघार. नगराध्यक्ष पदाच्या 3 तर नगरसेवक पदाच्या 15 जणांची माघार. नंदुरबार नगरपालिकेसाठी जिल्ह्यातील आजी माजी नेते प्रचाराच्या मैदानात. शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाजपचे आमदार विजय गावित, माजी खासदार हिना गावित आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील. चिपळूण नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराची तयारी सुरू. उमेदवारांच्या प्रचारासाठी गाडी सजली. रंगरंगोटी केलेली सजलेली गाडी विशेष लक्षवेधी. नाशिक आणि निफाड तालुक्यात थंडीचा कडाका कायम. कुंदेवाडी या ठिकाणी गहू संशोधन केंद्रात 8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. धुक्याचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद. नांदेडमधल्या शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीमध्ये ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर. वर्दळीच्या ठिकाणी पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण. पायी चालणाऱ्यांसह दुचाकी चालकांना करावी लागतीये कसरत. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या नाशिक रिंग रोडच्या भूसंपादनास शासनाची मान्यता. तब्बल 66 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी होणार भूसंपादन. भूसंपादनासाठी 3,659 कोटींची मान्यता. मिरजेतील कृष्णा घाटावरती कार्तिक अमावस्या दीपोत्सव साजरा. 2,500 दिव्यांच्या प्रकाशानं कृष्णा घाट परिसर उजळला. घाट परिसरातील नागरिकांकडून 25व्या वर्षी दीपोत्सवाची परंपरा अखंड. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीची बातमी अत्यंत दुर्दैवी. गिरीश महाजन यांनी केलेलं विधान ही चेष्टा आहे का? ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांची नाशिकच्या वृक्षतोडीवरती खंत. अमरावतीमधील पंचवटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्याचं काम अखेर पूर्ण. TV9 मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट. रस्त्याच्या दुरावस्थेची बातमी TV9 मराठीने दाखवताच प्रशासनाला जाग. प्रहार पक्षानं देखील या रस्त्यासाठी आंदोलन केलेलं. बुलडाण्यात विद्यार्थ्यांना स्टीलच्या प्लेटऐवजी रद्दी पेपरवरती पोषण आहार. बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील धक्कादायक प्रकार. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचं आरोग्य आता धोक्यात. नाशिकमधल्या वराहांमध्ये आफ्रिकन स्वाईन फीव्हरचा धोका. जिल्हा प्रशासन सतर्क. वराहांची आयात थांबवण्याचे आदेश. नाशिकमधल्या वराहांमध्ये नमुने पॉझिटिव्ह, त्यामुळे प्रशासन सतर्क. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये रुग्णांवरती मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू, 39 रुग्ण जखमी. गुरुवारी दुपारी जेवणासाठी बसले असताना मधमाशांनी केला हल्ला. 9 जण गंभीररित्या जखमी. जखमींवरती जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा. बुलडाण्यातील मोहना बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेतील घटना. प्रार्थना सुरू असताना मुख्याध्यापक मद्यपेत विद्यार्थ्यांसमोर आला. मुख्याध्यापक कांबळेंवरती कारवाईची ग्रामस्थांची मागणी. जळगावात भूसंपादनाच्या मोबदल्याची 16 लाखांची रक्कम महिलेने हडपली. एकच नाव असल्याचा फायदा घेऊन महिलेने लाटले मोबदल्याचे पैसे. नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून महिलेवरती जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिकच्या गंजमाळ परिसरामध्ये 10 ते 12 घरांना लागली आग. अग्निशमन दलाच्या 8 ते 9 गाड्या घटनास्थळी दाखल. अनेक नागरिकांच्या संसार उपयोगी वस्तूंचं झालं मोठ्या प्रमाणात नुकसान. ड्रीम सिटीमधील ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर छापा. 9 जणांना अटक. छत्रपती संभाजीनगरच्या कुंभेफळमधली घटना. वेबसाईटवर 40हून अधिक खेळांवर सट्टेबाजी होती चालक.
धाराशिवमधल्या परंडामध्ये उसाच्या ट्रॉलीखाली सापडून महिला जागीच ठार. परंडा शहरातील सोनारी रस्त्यावरची हृदयद्रावक घटना. सविता मुसळे असं या मृत महिलेचं नाव. जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात घसरण. तब्बल 6,000 रुपयांनी दर घसरले. चांदीचे दर जीएसटीसह 1,58,650 रुपये, तर सोन्याचे दर विना जीएसटी 1,26,072 रुपयांवर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.